तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल अगदी 5 मिनिटात तयार होणारे पेढे पाहणार आहोत। हे पेढे बनवताना इथे आपल्याला गॅसचा वापर अजिबात करायचा नाही। गॅस न पेटवता फक्त 5 मिनिटांमध्ये हे पेढे बनवून तयार होतात। याचं टेक्स्चर तुम्ही पहा, अगदी खव्याचे पेढे भेटतात ना, अगदी तसेच हे चवीला सुद्धा बनवून तयार होतात आणि बनवायला फक्त 5 मिनिटे लागतात। तुम्ही सुद्धा रक्षाबंधनला आतापर्यंत कुठलाच पेढा किंवा कुठलीच मिठाई बनवली नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर हा पेढा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, ज्याला आपण खोबऱ्याचा किस देखील म्हणतो, जो विकत मिळतो ना, तो मी इथे घेतलेला आहे। हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण एकदा तुम्ही डेसिकेटेड कोकोनट पेढ्यामध्ये घालून पहा, चवीला ते पेढे खूप मस्त लागतात। त्यानंतर यामध्ये मी 3 चमचे दुधावर आलेली जी फ्रेश मलाई असते, जी दुधावरची साय, ती इथे मी 3 चमचे घातलेली आहे पोहे खायच्या चमचाने। फक्त 3 चमचेच घाला, यापेक्षा जास्त घालायचं नाही। तर आता हे आपण 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया, म्हणजे हे डेसिकेटेड कोकोनट आहे ते अगदी सॉफ्ट बनवून तयार होतं। तोपर्यंत आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये इथे आपल्याला 2 टेबलस्पूनच साखर घ्यायची आहे। तर साखर सुद्धा इथे फक्त 2 टेबलस्पूनच घ्यायची, यापेक्षा जास्त घ्यायची नाही, नाहीतर तुमचा पेढा हा खूप जास्त गोड होऊ शकतो। त्यानंतर इथे मी 7 काजू घेतलेले आहेत, हे सुद्धा आपल्याला ह्यामध्येच घालायचे आहेत। त्यानंतर 3 वेलची घेतलीत, वेलची आपण खोलून टाकूया, म्हणजे त्याची साल आहे ते यामध्ये येणार नाही किंवा आपल्याला हे साखर चाळून घेण्याची सुद्धा गरज लागत नाही। तर हे 3 वेलची मी छान असं खोलून टाकलेले आहेत। तर आता हे आपण मिक्सरला ह्याची बारीक छान अशी पावडर तयार करून घेऊया। काजू हे साखरेसोबत दळले की त्याला तेल सुटत नाही, अगदी छान कोरडी पावडर बनवून तयार होते। तुम्ही ते बघू शकाल, एकदम बारीक अशी मी फाईन पावडर बनवून तयार केलेली आहे। ह्याच्यामध्ये जर तुम्हाला वेलचीचे मोठे मोठे कण दिसत असतील तर हे तुम्ही एकदा चाळून घेऊ शकता। तर इथे पहा, इथे जे आपलं डेसिकेटेड कोकोनट होतं ते अगदी छान असं स्मूथ झालेलं आहे, छान असं भिजल्या गेले। तर आता यामध्ये आपण जे साखर आणि काजूची पावडर बनवली ते टाकून घेऊया आणि अर्धा कप इथे आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे। तर आता हे सर्व मिश्रण आपण छान असं एकजीव करून घेऊया आणि याचा एक छानसा गोळा तयार करून घेऊया। तर सुरुवातीला जे आपण 3 चमचे फ्रेश मलाई घातली होती त्यामध्येच हे छान असा ह्याचा गोळा तयार होतो। यामध्ये आणखीन दूध ॲड करू नका, नाहीतर हे मिश्रण तुमचं पातळ होऊ शकतं, मग तुम्हाला यामध्ये आणखीन मिल्क पावडर ॲड करावी लागेल। तर जसं जसं तुम्ही हे पीठ मळत जाल तसा तसा याचा छान असा गोळा तयार होतो। सुरुवातीला जरी हे मिश्रण कोरडं वाटलं तरी नंतर हे आपण जसं मळत गेलो तसं ह्याचा गोळा तयार होतं, त्यासाठी ॲडिशनल दूध यामध्ये आणखीन ॲड करू नका। तर इथे पहा, इथे आपला छान असा गोळा तयार झालाय। तर हाताला हलकंसं तूप लावून घेऊया आणि आता ह्याचे आपण छान असे पेढे तयार करून घेऊया। तर पेढे तुम्हाला इथे कितपत लहान मोठे हवे आहेत त्या आकारामध्ये तुम्ही पेढे तयार करून घेऊ शकता। आणि तुम्ही बघू शकाल, अगदी पांढरे शुभ्र असे हे पेढे बनवून तयार होतात। वाटतच नाही की हे आपण इन्स्टंट बनवलेले आहेत, असं वाटतंय की आपण दूध आटवून खव्याचे पेढे हे बनवलेले आहेत। चवीला देखील अगदी तसेच लागतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। आतापर्यंत जर तुम्ही रक्षाबंधनला कुठलाच पेढा किंवा कुठलीच मिठाई बनवलेली नसेल तर ही पेढ्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चवीला अप्रतिम असे लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात। आणि तुम्हाला जर हे पेढे असे पांढरे शुभ्र प्लेन बनवायचे नसतील तर तुम्ही एक आणखीन फ्लेवरचे पेढे बनवू शकता। तर सुरुवातीला जे आपण फ्रेश मलाई यामध्ये ॲड केली होती त्यामध्ये केसर भिजत घालत ठेवायचं एक 10 ते 15 मिनिटे आणि मग ते केशरचं दूध यामध्ये ॲड करा, म्हणजे केशर फ्लेवरचे पेढे इथे तुमचे बनवून तयार होतात। तर एकाच मिश्रणापासून 2 प्रकारचे पेढे सुद्धा तुम्ही बनवून तयार करून घेऊ शकता। तर इथे पहा, इथे मी संपूर्ण पेढे तयार करून घेतलेले आहेत। तर आता यावरती मी थोडेसे पिस्त्याचे काप आणि सुक्या गुलाबाच्या पाकळ्यांनी हे सजवून घेणार आहे। आणि तुम्ही बघू शकाल, फक्त 20 रुपयामध्ये इथे आपले छान असे पाव किलोच्या प्रमाणामध्ये पेढे बनवून तयार होतात। मार्केटमधून आणतो तेव्हा ते खूप महाग भेटतात, तर फक्त 20 रुपयामध्ये हे पेढे तुम्ही घरी 5 मिनिटांमध्ये बनवून तयार करू शकता। तर इथे तुम्ही पहा, हे पेढे दिसायला किती सुंदर असे दिसत आहेत। दिसायला जितके सुंदर दिसतात खायला देखील तितकेच छान सुद्धा लागतात। जसे आपण दुधाचे पेढे बनवतो अगदी तसेच हे चवीला सुद्धा लागतात। यामध्ये आपण मिल्क पावडर वापरलेली आहे, त्यामुळे अगदी सेम दुधाच्या पेढ्यासारखेच हे लागतात। तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।